व्यवसायामध्ये आपण सर्वजण प्रशिक्षण घेत आहात आणि आपल्यामध्ये असणारा उत्साह अतिशय भरपूर आहे. वास्तविक पाहता दुग्ध व्यवसाय हा काही आपल्यासाठी नवीन नाही. आपल्या आजोबा पंजोबापासून आपण दुग्ध व्यवसाय करतो. आपल्या वडिलोपार्जित असणारा दुग्ध व्यवसाय. आपण 10वी 12वीला नापास झालो की आपल्याला लगेच न सांगता दुग्ध व्यवसाय हा आपला पाचवीला पुरलेला आहे. त्यामुळे आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. परंतु आता गायके सरांनी मुरघास या चाऱ्याविषयी सांगितलं, परंतु आपल्या तालुक्यामध्ये मुरघास चाऱ्याचा जास्तीत जास्त वापर केला जात नाही. नवीन आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा केला जात नाही. परंतु आपण ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाऊ, त्यावेळेस त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात मुरघास चारा वापर करून जनावरांचं संगोपन केलं जातं. आपण दुग्ध व्यवसाय करत असताना दुग्ध व्यवसायामध्ये आमचे आजोबा सांगायचे, ज्याची बैल आणि बाई चांगली त्याची शेती आहे. एकट्याच्या जेवढची शेती, एक गाय घ्यायची, बाजारात जायचं, लाख रुपयाची गाय आणायची, वड्याच्या कडीला बांधायची, कुठेतरी बाबडीला बांधायची, तिला 12 वाजता पाणी पाजायचं आणि तिच्याकडून संध्याकाळी 12 लिटरची अपेक्षा करायची. याला दुग्ध व्यवसाय म्हणत नाही. जितकं जनावर तुम्ही महागाचं घ्याल, जितकं जनावर तुम्ही क्वालिटीचं घ्याल, भारी घ्याल, तेवढं त्याचं असणारं संगोपन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पत्नीची साथ असली पाहिजे, आपल्या वडिलांची साथ असली पाहिजे, नवे नवे असेल तर आपल्या आजोबांची सुद्धा साथ असली पाहिजे आणि आपली सुद्धा असली पाहिजे. आणि या सर्व साथीमध्ये जोपर्यंत या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभत नाही, तोपर्यंत आपण गाई वाढवू शकत नाही, जनावरांची संख्या वाढवू शकत नाही. आणि आपण काय करतो, बाजारात जातो, टॉप लेवलच्या कालवडी, टॉप लेवलच्या गाई, 1 लाख 2 लाख 1.5 लाख. आम्ही परवा दिवशी कोरडवाड्याच्या टॉपवर बघायला गेलो, 3 लाख रुपयाला 54 लिटरची गाडी त्यांनी सांगितली होती आम्हाला. 3 लाख रुपये किंमत, 54 लिटर, 3 लाख रुपये किंमत. अशी जर गाय, अशा गाई आहे, आपण अशा गाई आणायला हरकत नाही. आपली परिस्थिती असेल तर तुम्ही 5 लाखाची आणा. ब्राझीलमध्ये 5 लाखापर्यंत गाई आहे. पण त्या गाईचं संगोपन कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे याचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो, काय होतं माहितीये का, एकतर आपला प्रपंच कसा असतो माहितीये का, फक्त आपण समाजामध्ये आहोत मोठं हे दाखवतो आणि वास्तविक पाहता आपली परिस्थिती पाठीमागे ती नसते. आणि यामुळे आपला संसार तोट्यात येतो, आपला व्यवसाय तोट्यात येतो. आणि हा व्यवसाय तोट्यात आला की आपलं घर संकटामध्ये सापडतं आणि आपण आर्थिक बाजूने कमवतो. त्यामुळं एखादी जर आपण गाय घेतली तर त्या गायी